तर सर्वांना नमस्कार. माझं नाव आहे हर्षल आणि आज आजीने आम्हाला सांगितलेलं आहे की शेतामध्ये जायचं आणि दुधाच्या कॅना घेऊन घरी वापस यायचं. तर आम्ही जातो आहे शेतामध्ये. तर चला. तर बघा मित्रांनो, आता मी माझ्या गाडीवर बसलेलो आहे आणि माझ्यासोबत आहे साई. साई पण त्याच्या गाडीवर बसलेला आहे आणि आता आम्ही दोघंजण शेतामध्ये जात आहे. तर तुम्ही बघू शकता की साईला मी सांगून दिलं की तू पुढे जाय अगोदर आणि मग मी मागून येतो. तर मी मागच्या साईडला आहे आणि साई आता पुढे गेला आहे. तुम्ही इथं ही जागा बघू शकता. इथं आहे पाट आणि याला पाणी येत असतं पावसाळ्यामध्ये खूप जास्त. आणि पाणी कुठून येतं तर ते एक पुढे एक धरण आहे, त्याच्यामधून खूप सारं म्हणजे ते खूप सारं भरलं का त्याच्यानंतर पाणी येतं. तुम्ही बघू शकता या रस्त्याने आम्ही जात आहे. इथं एक शेड पण दिसत आहे आपल्याला. आणि आता हे बघा, ते तुम्हाला ते समोर दिसत असेल तर तेच आहे धरण. तर ते धरण पावसाळ्यामध्ये खूप जास्त भरलं तर त्याला खूप जास्त पाणी येतं आणि ते पाणी आल्यामुळे तो जो नाला आहे तर त्याला पण पाणी येत असतं, म्हणजे पाटबंधाऱ्यांना पाणी येत असतं. तुम्ही बघू शकता इथं खूप जास्त पाणी आहे. आता मी जेव्हा तिकडून येईन रिटर्न शेतामधून जेव्हा घरी जाताना येईन तेव्हा मी तुम्हाला दाखवेल की किती पाणी येतं. आता तुम्ही बघू शकता आता आम्ही रस्त्यावर जातोय तर आम्हाला ते शेत भेटलेलं आहे जिथं आपल्याला जायचं होतं. ते शेतामध्ये आम्ही पोहोचलेलो आहेत. आता आम्ही शेतामध्ये पोहोचलेलो आहे. मी उतरलेलो आहे, साई पण गेलेला आहे तिकडं. आणि तुम्ही बघू शकता आमच्याकडे किती म्हणजे म्हशी वगैरे. आता माझ्या पप्पा जे ते दूध काढत आहे म्हशीचं, कारण की आजीने आम्हाला सांगितलेलं आहे की शेतामध्ये जायचं आणि पप्पांनी जे म्हशीचं दूध काढून आणलेलं आहे ते घरी आणायचं परत. तर तुम्ही बघू शकता पप्पा दूध काढत आहे आणि इकडं साई पण म्हणतोय की चला आपण शेत दाखवून ईश्वरांना. तर हे बघा मित्रांनो, हे आमचं शेत आहे. याच्यामध्ये आता आम्ही सध्या बाजरी लावलेली आहे, बाजरी. आणि तुम्ही बघू शकता की सर्व ठिकाणी म्हणजे खूप जास्त हिरवळ झालेली आहे. आणि त्यात तुम्ही बघू शकता सर्व ठिकाणी. आणि ती बघा, ती जी समोर दिसते ती विहीर आहे. हे आंब्याचं रोपटे, हे पण आंब्याचं, हे पण आंब्याचं, हे सर्व आम्ही लावले. तुम्ही बघू शकता इथं. आणि आता साई तुम्हाला दाखवणार आहे की जी विहीर आहे आमचीवाली तिला किती पाणी आलं आहे. तर आता काही पावसाळा नाही तर त्याच्यामुळे विहिरीला इतकं काही पाणी नाही. पण आमचे जे बोर आहे ते पण खूप जास्त म्हणजे त्यांना खूप जास्त पाणी आहे. तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 बोर आहे आणि त्यांना खूप जास्त म्हणजे खूप जास्त वेगाने पाणी येत आहे. आणि त्याच्यामुळे आमची जी विहीर आहे ती भरत असते. आणि ती समोर जी दिसते ती पण डीपी आहे, तिच्याने त्याला इलेक्ट्रिसिटी भेटते. आणि इकडे फोंडा आणि ही मोटर आहे. आणि या मोटरने काय होतं, सर्व जे शेत आहे त्याला सगळ्यांना पाणी भेटत असतं. तुम्ही बघू शकता ही आमच्यावाली म्हैस आहे आणि तिचं आलं पाळलू. आणि त्याच्या साईड लागते ही ढेप. ढेप म्हणजे ते खाऊन ते एकदम अतिशय उत्तम प्रकारे आपल्याला दूध देत असते, जे की आपल्या शरीरासाठी खूप जास्त उपयुक्त आहे. आणि ती ढेप ती म्हैसच नाही तर सर्वजण खात असतात, म्हणजे बैल आणि बाकीचे जे म्हशी ते पण खात असतात. आता साई बघा, साई किती मस्ती करत आहे. साई ती म्हशीला म्हणजे तिचं नाव घेत आहे त्या म्हशीचं, तिला घाबरवत आहे पण ती घाबरणारी नाही. मग ती घाबरणारी नाही. मग आता साईला वाटलं की आता आपलं काही होऊ शकणार नाही, तर तो दुसऱ्या ठिकाणी गेला. पण तो हे बघतोय की आपल्याला आता घरी जायचं आहे. तर तुम्ही टाईम बघू शकता 4:46 हा टाईम झाला आहे. आणि तो म्हटला की आता घरी जायचं. त्याने दादाला सांगितलं, मग दादा आता कॅन गाडीला लावताय आणि तो ॲक्टिंग करतोय की मी पण गाडीवर बसणार आहे. तो ॲक्टिंग करतोय की मी पण गाडीवर बसणार आहे, पण तो काही बसत नाही कारण त्याला माझ्यासोबत यायचं होतं. आता दादाचा जाता गाडीवर निघून, नंतर ती दुसरी गाडी असते त्याच्यावर मी आणि साई दोघं जण आम्ही जात असतो. तर साई आता गाडी चालवणार आहे, साई बसलेला आहे गाडीवर आणि मी मागच्या साईडला बसलेलो आहे. आता आता आम्ही दोघं जण जातो रस्त्यावर. तुम्ही मागच्या साईडला बघून व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. आणि तुम्ही वातावरण बघू शकता की ऊन म्हणजे खूप जास्त भारी पडलेलं आहे. आणि जो काही रस्ता आहे तो पण एकदम म्हणजे खराब आहे. पण वातावरण बघून असं वाटतंय की म्हणजे खूप जास्त भारी, म्हणजे आम्ही एकदम चांगल्या जागेवर आलो आहे असं थोडक्यात वाटते. म्हणजे जे शेतामधून येणारे जाणारे रस्ता ते पण दिसत आहे, येताना लोक आणि जाताना पण लोक दिसत आहे. खूप सारे लोक दिसत आहेत. आता तुम्हाला मी सांगितलं तर पावसाळ्यामध्ये खूप जास्त पाऊस येतो. तर हेच आहे ते धरण ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिले खूप जास्त चांगलं दाखवलं नाही. पण आता बघू शकता तुम्ही, इथं आता थोडंफार पाणी आहे आणि लोक पण शेतामधून जात आहे. तर हे आहे काही ठिकाणी. आणि तुम्ही बघू शकता की लोकांनी म्हणजे खूप सारी केळी वगैरे, कारण आमचा जळगाव जिल्हा आहे तर त्याच्यामध्ये लोक खूप सारी केळी वगैरे लावत असतात. आणि आता आम्ही जातोय रस्त्यावर म्हणजे घरी जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता की म्हणजे वातावरण खूप जास्त भारी झालेलं आहे.
आणि पण रस्ता खूप जास्त खराब आहे. आता हे असं करत करत आम्ही आता आलो हायवेवर, कारण तो खडकार जो रस्ता आहे तो बंद झाला आहे आणि आता आम्ही आलो हायवेवर, थोडं रस्त्यावर, चांगल्या रस्त्यावर आलो, डांबरी रस्त्यावर. आता तुम्ही बघू शकता की पुढच्या साईडला माझे पप्पा जात आहे आणि त्यांच्या मागे आमची गाडी आहे, कारण की जर आपण पुढे गेलो तर पप्पा म्हणतील की गाडी हळू चालव, म्हणून आम्ही वडिलांच्या मागे म्हणजे माझ्या पप्पाच्या मागे जे. पण तुम्ही बघू शकता इकडं वातावरण किती भारी चाललंय आणि इकडं जे बाबा आहे ते पण त्यांच्यावाले म्हणजे जे बकरी वगैरे ते घेऊन जात आहे. बाबांना आम्ही हाय केलं, मस्त वाटलं बाबाला पण. आता आम्ही पप्पाला म्हटलो की तुम्ही पण पुढे, आता आमच्या गाडीच्या पुढे, आता मी थोडं पुढे चाललं गेलो होतो. तुम्ही बघू शकता की पप्पांना मी सांगितलं होतं की तुम्ही पुढे या, पप्पा गेले पुढे आणि खूप जास्त भारी वाटतंय इथं. म्हणजे हा जो क्षण होता ना, म्हणजे तुम्हाला काय सांगू, एकदम म्हणजे असं वाटत होतं की खूप जास्त भारी, माझ्याकडे शब्द नाही आहे. तर असं करत करत आम्ही थोडं थोडं करून करून घरी जातोय. वातावरण जे ते खूप भारी चाललंय आणि तुम्हाला बाबा दिसले ते आमच्या घरासमोर एक टपरी आहे, त्या टपरीचे ते बाबा आहे. आणि ही जे ट्रॅक्टर आहे ना हे आमच्या घराकडे जाते, पण ते आमच्या घराकडे जाते, पण आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाणार आहे, कारण आमच्या इथे लग्न चालू आहे. आणि बघू शकता की आम्ही आता गावामध्ये आले. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.